मी ओहो मी काय बोललो नाही, मी जस्ट बोलू नको बा, असं कर ना बा. विचार करत होतो. असं कर राज, असं कर. बोल ना, नाही म्हणून नाही म्हणलो मी, तेच बोललो. प्लीज प्लीज. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. सनई चौघडे या मालिकेच्या सेटवर आली आणि जय माझ्यासोबत आहे. आणि त्याच्यासोबत कोण आहे? शर्वरी परब. एक छोटासा गेम आहे तुमच्यासाठी, ही और शी. सेटवर उशिरा कोण येतो? मी तर ऐकलं सगळ्यात जवळ राहते ती. कल्याणला राहतो. कल्याण राहते ऑब्विसली, ट्रॅफिक. ओके, तयार व्हायला उशीर कोण लावतो? मला तयार करायला काय फंबल. तू बोललीस की याला गरज नाहीये मेकअप आणि टचअपची, तर मला फंबल कोणाचे जास्त असतात? सगळ्याच होतात फंबल. पण जास्त होत नाही अजूनपर्यंत तरी. खादाड कोण आहे दोघांमध्ये? खादाड कोण आहे? तू काय खातेस? See? काही खातच नाही. बापरे, सेटवर सगळ्यात जास्त कोण झोपतं दोघांमध्ये? कोणीच नाही. नाहीच, मिळतच नाही. तो वेळच नाही मिळत. रागीट कोण आहे? सीन मध्ये मी, ऑफ स्क्रीन अजून असं काही भांडलो नाही रागीट. बोल ना, नाही म्हणून. नाही म्हणलो मी, तेच बोललो. चांगलेच आहे. ड्रामेबाज कोण आहे? हट्टी कोण आहे? काय अजून असे हट्ट काही केले नाही ना. जास्त बडबड कोण करतं? ओके, फोटोजेनिक कोण आहे? मी ओहो मी काय बोललो नाही, मी जस्ट बोलू नको बा, असं कर ना बा. विचार करत होतो. असं कर राज, असं कर. आणि एक शेवटचं प्रँक कोण जास्त चांगले करतो दोघांमध्ये? प्लीज. जो काय केला आहे? प्लीज प्लीज. नाही, आता प्रँक हा इंटरेस्टिंग प्रँक. तर आता आम्ही नाशिक मध्ये लग्नाचा सिक्वेन्स करत होतो. तर तो सिक्वेन्स सुरू असतानाच प्रोमो पण शूट करायचा होता. सो माझी सकाळी 7 ते 7 शिफ्ट होती शूटची, आणि नंतर संध्याकाळी 7 ते सकाळी 7 शिफ्ट होती प्रोमोची, आणि त्याच्यानंतर पुन्हा माझी 11 वाजता शिफ्ट होती. सो मला फक्त 3 तासाची झोप मिळाली होती. मी 2 दिवस नॉनस्टॉप शूट करत होतो. त्याच्यानंतर येऊन मी रात्री 10 वाजता काहीतरी पॅकअप झाला, मी येऊन झोपलो. त्यात मी सर्दी आणि खूप मला त्रास होता, ताप आला होता थोडासा, आणि मी झोपलो होतो शांत माझ्या रूम मध्ये. आता ह्या सगळ्यांचं काय प्लॅनिंग झालं माहित नाही. या 4 बहिणी, मग ती समायरा, मॅक, गौतम, हा तुझा होता, म्हणजे कोणाचा तरी प्लॅन होता यांच्यात, मला काहीच आयडिया नाही. हे सगळे आले माझ्या रूम मध्ये, कारण माझ्या रूम मध्ये जो माझा रूम पार्टनर होता आकाश, तो सुद्धा यांच्यासोबत होता. सो त्यांनी डोर उघडला, ते आले, मी झोपलो होतो. अरे एक मिनिट थांब. मी त्याच्यातली एकदम वाईट होऊन जाईल यार. माझी साईड हे सांगायच्या आधी मला माझी साईड क्लिअर करू दे. सी, आता शूटला बरेच दिवस झाले होते, मान्य आहे की हा त्याला झोप नव्हती मिळाली वगैरे, पण माझं असं एक छोटंसं होतं की यार काहीतरी मेमरी पाहिजे ना. नाशिक इतकं आपण आउटडोर शूट करतोय, तर फक्त त्या मेमरीसाठी म्हणून मी सगळ्यांना असं बोलले की चल आपण जाऊया आणि राजला फक्त गुड नाईट बोलू आणि येऊ. असं सिम्पल आणि खूप असा चांगला प्लॅन होता माझा. ठीक आहे, आता गुड नाईट बोलायला आलेत, तो ऑलरेडी झोपलाय. ठीक आहे, त्याला उठवून गुड नाईट बोलायचं. माझे डोळे फक्त एवढे उघडले आणि मी फक्त असं दोघा तिघांना असं बघितलं आणि मी बोललो आणि मी झोपलो. आता मी झोपल्यानंतर मी सकाळी उठलो आणि मी विसरलो होतो. सो ब्रेकफास्टला मी खाली गेलो, मी ब्रेकफास्ट केला आणि तेव्हा मला गौतमने विचारलं, अरे तू चिडलास का रात्री? सो माझ्या डोक्यात आयडिया आली, अरे हा म्हणजे ह्यांना वाटतं मी चिडलोय. सो मी सेटवर आलो शूटला आणि मी म्हटलं आता कोणाला सांगू मग खरं वाटेल. तर आमचे डिरेक्टर समोर बसले होते, प्रोडक्शन मध्ये मनस्वी होती. मग मी त्यांच्याकडे गेलो, मी त्यांना सांगितलं की सगळ्या युनिटला सांगा राज भयानक चिडलाय, त्याला अजिबात बोलायचं नाहीये कोणाशीच, आणि त्याला खूप राग आलाय. सो नंतर आमचा सीन लागला. तर जसे रिडिंगला आले ना, मी फक्त असं पुढे करायचंय, आम्ही रेडी आहे चला. तर हे सगळे हळूहळू एक एक जण असे दूर दूर चालले. मग यांनी व्हॉट्सअप ग्रुप बनवला, त्याच्यामध्ये चर्चा सुरू झाल्या. त्याच्यामध्ये मी सगळ्यांना सांगितलं की सगळ्या डिरेक्टर, असोसिएट, सगळ्यांना पसरवलं की हा खूप चिडला असं सांगा. आणि मी गॉगल घालून, सीन होता माझा, मी गॉगल घातलं तर मी कोणाकडे बघत सगळ्यांना फाट्यावर मारलं आणि माझ्याकडे येऊन, आणि हे सगळं माझ्या डोक्यावरती खापर फुटत आणि होतं. आम्ही दोघे सीन करत होतो की रिडिंग आली, झालं चला रेडी. हा बघतच मी हिच्याकडे बघितलं. तो वाला सीन आहे ना ज्याच्यात स्विमिंग पूल मध्ये तो पकडतो आणि
ज्यात मला बघायचं डोळ्यात डोळे, हा इकडे बघतो आणि माझ्या गॉगल माझ्याकडे बघतच नाहीये. मग आणि माझा प्लॅन असा होता की इव्हनिंग मध्ये सगळ्यांना सांगायचं की या सगळ्यांना बसवा, मीटिंग घ्यायची आहे. त्यांनी त्रास दिलाय मला आणि हे सगळ्यांचे चेहरे बघून ना सुहास दादाने येऊन मला हे सांग, एक ऍक्टर यायचं माझ्याकडे, सॉरी ना दादा दादा सॉरी ना. पहिले समायरा, आसावरी, मग तुझी दुसरी एक होती ती, मी तर काही केलंच नाही असं, हीच ना समायरा, मला मी तर ओळखतच नाही त्याला, मी काही शूट करत होती तिच्या फोन मध्ये. असं करत करत मी अख्खा अर्धा दिवस घालवला. पण नंतर त्याच्या आधी मला सांगायचं, सुहास दादाने मला येऊन सांगितलं की अरे काय केलं तुम्ही रात्री, कोणाचा प्लॅन होता? की यार माझा होता यार, मला काय माहिती, मी असं एक्सपेक्ट करत होते की चल आम्ही त्याला, तो काहीतरी रिॲक्ट करेल, उठेल आणि काहीच नाही केलं, फक्त असं वगैरे असं वरून झोपला परत. आणि आमचं तिथेच म्हणजे आम्ही घाबरलो होतो की यार चला चला निघा निघा निघा, म्हणजे ही इज नॉट फॉर फन असं मला आम्ही टॅग दिला की यार काय आहे फालतूगिरी, थोडं तरी उठायचं, मजा तरी करायची. काहीच नाही गेलं, इतकं रूड आणि ॲटिट्यूड दिला तेव्हा त्याने. आणि सुहास दादाने येऊन विचारलं की काय असं काय केलं वगैरे. बोलला की अरे तो खूप भडकलाय, तो सरांना खाली सांगत होता की त्याला नाही करायचा शो, काय लहान मुलांसोबत काम करतोय वगैरे असं. आणि माझं शो नाही करायचा, हे त्याने खूपच एक्स्ट्रीम सांगितलं मला की तो बोलतोय की असं चालतं का शूटिंग वगैरे. आणि मग तेव्हा मी पहिल्यांदा घाबरले की बापरे खरंच चूक झाली. पण तरी पण मी सॉरी बोलायला आले नव्हते, पण सगळे येऊन बोलून गेले. आणि नंतर मग सरांनीच सांगितलं मे बी की सर काहीतरी फसले या सगळ्यांसमोर. माझी इच्छा होती की सरांनी संध्याकाळी सगळ्यांना बसवावं, मी ते रेकॉर्ड करणार होतो, पण तसं काही झालं नाही. सर आले आणि मला असे फुल रागात बघत होते की काय माहित नाही ते किती टाइम तो शूट करत होता वगैरे, एक्सपेक्टेड नव्हतं हे तुझ्याकडून वगैरे असं बोलले. आणि मग काय नंतर ते फसले पुढे नाही सांगते, ते बोलले की आता त्याच्यासाठी काहीतरी हे करा, केक वगैरे आणा. हे काय केक वगैरे आणा, मी बोलले मी नाही करणार हे सगळं, एवढं काय सर, मला मेमरी क्रिएट करायची होती. सो मी त्यांना मेमरी क्रिएट करायला हेल्प केली. आता त्यांच्या ती कायमची लक्षात राहील की कोणी परत मी रडायला आले होते पण त्या स्विमिंग पूलच्या इथे ऑलमोस्ट. मला टेन्शन आलं कारण मी क्लोजला मी हिच्याकडे बघतो आणि हिचे डोळे असे डबडबले होते असे. मी म्हणलो आता काय झालं नको, आता संपूया मॅटर संपूया. पण खरं तर खूप छान वाटलं तुमच्या दोघांशी गप्पा मारून. थँक्यू सो मच. आणि असेच राहा आणि असंच एंटरटेन करत राहा. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.